कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कर्जत पोलीस ठाण्यामध्ये 2 गटात तुफान राडा झाला। दोन्ही गटाने एकमेकांना बेदम मारहाण करत धारदार शस्त्रांनी वार केले। या घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत। विशेष म्हणजे पोलीस समोर असताना देखील दोन्ही गट राडा करतच राहिले। या घटनेचा गंभीर व्हिडिओ समोर आला असून कर्जत पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 2 कुटुंबात असलेला वाद विकोबाला गेला, त्यामुळे तक्रार दाखल करायला आलेले दोन्ही गटातील सदस्य पोलीस ठाण्यातच भिडले। या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। कडाव वडवली गावात घरासमोरील कठडा काढण्यास सांगितला, यावरून 2 कुटुंबात हा वाद सुरू झाला। दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर गावात झालेला वाद पोलीस ठाण्यात पुन्हा उफाळून आला। मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी कर्जतमध्ये 2 गटात जोरदार राडा झाला। यावेळी कोयत्यांचा वापर करण्यात आला। या हाणामारीमध्ये महिला देखील होत्या। 3 तरुणांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले। हल्ल्यात रोशन मराडे, मोहन मराडे आणि प्रथम मराडे हे 3 जण गंभीर जखमी झाले। यापैकी मोहन मराडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले। पोलिसांच्या समोरच कोयता हल्ला करण्यात आल्यामुळे कर्जतमध्ये खळबळ उडाली। गुन्हेगारांना पोलिसांचाही धाक राहिला नसल्याचं चित्र यामुळे कर्जतमध्ये पाहायला मिळालं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।